दादांनी आमच्या बिझनेसला संमती दिली आहे. अरे वा. आणि देवयानी जेव्हा 3-4 वर्षांची होईल ना तेव्हा ते तिला देईल. तू एक काम कर, तू घरी जा, मी मीटिंग संपून ताबडतोब तुझ्या घरी येतो लगेच. पण तू अजिबात आईला त्रास द्यायचा नाहीस, ओके? नाही अगं काम संपलं लवकर, मग आलो लवकर. रोज असंच काम लवकर संपवा आणि लवकर या. आधी आज मी खूप खुश आहे. मला नेहमी वाटायचं माझ्या नवऱ्याचा स्वतःचा बिझनेस असावा, त्याने कोणाच्याही हाताखाली काम करू नये. आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. हर्षदा, मलाही तसंच वाटायचं. पण खरं सांगू, मी दादाला घाबरूनच पुढचं पाऊल टाकत नव्हतो. उगाच त्याला त्या गोष्टीचं वाईट वाटेल असं सतत वाटायचं. पण आता ते टेन्शनही नाही, त्यानेच संमती दिली. मला अजिबात गॅरंटी नव्हती दादा संमती देतील म्हणून. ॲक्च्युली हर्षदा, हा प्रॉब्लेम तुझा आहे. तू कायमच त्याला वाईट समजत आलीस आणि म्हणून तुला असं वाटतं. असं काही नाही आधी, त्यांचं वागणंही तसंच असायचं. पण तो इतकाही वाईट नाही. बरं, आता आपण ह्याच गोष्टीवर डिस्कशन करणार आहोत की आपल्या बिझनेस विषयी बोलणार आहोत? बरं, ठीक आहे. कधीपासून सुरुवात करायची? लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघू आणि सुरुवात करू. हां, पण त्याच्या आधी गणपतीच्या देवळात जाऊन अभिषेक सांगू. त्याच्या कृपेमुळेच घडतंय सगळं. हर्षदा, एकदा बिझनेस सुरू झाला ना की तू बघ मी किती मेहनत करतो ते. भोसले घराण्याचं नाव इतक्या उंचीवरती नेऊन ठेवीन ना की सगळे बघत राहतील, अगदी दादा सुद्धा. आधी खरं सांगू, आज तू माझा नवरा शोभतोयस. दॅट्स द स्पिरिट. असंच करतो मी नेहमी तुझ्या पाठीशी. नाही, पाठीशी नाही. तू काय माझ्या सोबत राहा, कारण पदोपदी मला तुझ्या आधाराची गरज असेल. राहशील ना? नक्की. काय काय हवंय तुला? काय हवंय? हा, मोबाईल पाहिजे बाबाच्या? नाही. बाबा बाबा खेळतो की नाही? बाबा खेळतो की नाही पिल्लूशी? हे लबा. फोन आला, फोन. बाबाला फोन आला पण नाही. अरे परत फोन वाजला बाबाचा, पण बाबा नाही घेणार फोन. फोन का कट करतायत? अजून मीटिंग संपली नाही का? काय आज बाबा नाही जाणार कुठे, कुणाला पण नाही भेटणार, फक्त खेळणार तुझ्याशी. ओ ओ SMS. मीटिंग संपली नाहीये, उद्या भेटूया. शिट. कुठे होता सत्कार? कुठे म्हणजे? तू दिलेलं कामच करत होतो. हर्षवर्धन भोसलेवर वॉच ठेवणं म्हणजे काय सोपी गोष्ट वाटली का तुला? मग काय कळलंय तुला? तुला खरं सांगू, तू उगाच त्या माणसाच्या मागे स्वतःचा वेळ आणि पैसा बर्बाद करतेस. म्हणजे तू समजतेस तसं खरंच काही त्याच्या आयुष्यात नाहीये.
तो बिचारा साधा सरळ सज्जन पुरुष रोज सकाळी घर ते ऑफिस आणि संध्याकाळी ऑफिस ते घर एवढंच करतो. कशाला त्या अखंड संसारात बुडालेल्या माणसाच्या मागे लागलेस तू? उगाच मला शहाणपणा शिकवू नकोस निरंजन. मी हर्षवर्धनला चांगलंच ओळखते आणि तुला पण. संसारात बुडालेला माणूस किती पाण्यात आहे ते मला चांगलं माहिती आहे. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? माझा त्याच्यावर विश्वास नाही. मला खात्री आहे असं नक्की काहीतरी चालू आहे. तू तू माझ्यासाठी पुन्हा एकदा जा आणि माहिती काढ. ठीक आहे, आता तू म्हणत असशील तर मी जातो. पण ताई यार, या एक्स्ट्रा वर्कचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. यु नो, मला जावं यावं. अरे मिळतील, जा का. ठीक आहे, ठीक, जातो. आणि अजून एकदा वॉच ठेवतो. आणि आता बघच, मी अशी माहिती काढतो ना त्याच्याबद्दल. गेट लॉस्ट. आईची टिकली लावायची आहे तुम्हाला? हो, आत्ताच आईची टिकली लावायची आहे का आम्हाला? आत्ताच लावायची आहे का? ओ ग, हो ग. अगं बापरे, ओच करायचं आहे. सॉरी, हं? तिला अशी घेऊन किती वेळ फिरत राहणार आहेस तू? हा, थोडा वेळ खाली ठेव तिला. अहो, तिला आवडत नाही खाली ठेवलेलं. सतत फिरवायचं हातात घेऊन. फिरायला आवडतं तुमच्या लेकीला. मग बापावर गेली ती. बापाला सुद्धा आवडतं ना फिरायला? हो की नाही? हो की नाही? हो म्हणते. तुम्ही असं तिच्याशी बोलता ना, ते मला खूप आवडतं. आणि ती सुद्धा अशी बघते ना की सगळं कळतंय बाबांनी बोललेलं. हो की नाही? मग ट्युनिंग सॉलिड आहे आमचं. हो की नाही? काय हा? तुला एक सांगू का सॉरी, मी किती थकून आलो असतो ना, हिच्याशी थोडा वेळ बोललो की एकदम फ्रेश होऊन जातो मी. आणि सकाळी निघताना सुद्धा हिच्याशी बोलून निघालो ना की अख्खा दिवस असा मस्त मजेत छान जातो. तू मला विचारत होतीस ना काल मी लवकर का आलो म्हणून. खरं सांगू, मला ओढ लागली होती हिची. असं वाटत होतं की लवकर लवकर जावं, हिच्याशी बोलावं, खेळावं म्हणून सगळी कामं पटापटा उरकली आणि ताबडतोब आलो. ए पिल्लू, तुझा हेवा वाटतो मला. बाबा माझ्यासाठी कधी नाही लवकर घरी आले. मग आईला सांगा, त्याकरता बाबाशी रोज रोज छान छान गप्पा माराव्या लागतात. हो का? बोट कोण खाते? काढा काढा. अंगठा अंगठा. ए काय चाललंय? काय चाललंय? May I come in, sir? येस. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या पुढच्या दोन्ही प्रोजेक्टचे डिटेल्स आणलेत. जरा चेक करून घ्या. सर, लोनचं काय झालं? मी बोललो जोशी साहेबांशी. एवढं लोन मिळणं कठीण आहे म्हणतायत ते. मग कुठून आणणार पैसे? तुम्ही आणणार आहात पैसे? नाही. मग मी बघतो काय करायचं ते. निघा. अरे आधी आलास तू? मी चहा आणते तुझ्यासाठी. हर्षदा, एक मिनिट इकडे. काय रे? इकडे ना. मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. कुठली महत्वाची गोष्ट?
आज मी ऑफिसमध्ये 1 महिन्याची नोटीस देऊन आलो. 1 महिन्यानंतर मी जॉब सोडणार आणि आपल्या बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेट करणार. खरंच? हो. मग आता ठरवलंच आहे पाण्यात उडी मारायची, तर मग पाण्याची भीती कशाला बाळगायची? होईल ते होईल. हर्षदा, मी आता नोकरी सोडून बिझनेस करायचं ठरवलंय. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर कामाला लागलं पाहिजे. आपला बिझनेस कधी सुरू करायचा, आपलं ऑफिस कुठे असेल, आपल्या बिझनेसचं स्वरूप काय असेल, हे सगळं ठरवायचं आहे आपल्याला. मी तर तयारी सुरू पण केली. म्हणजे आपल्याला जर आपला बिझनेस सुरू करायचा असेल तर आधी आपल्याला आपली कंपनी सुरू करावी लागेल, मग ती रजिस्टर करावी लागेल. पण मग रजिस्टर करण्यासाठी आधी त्या कंपनीचं काहीतरी नाव ठरवावं लागेल ना. हो. मी नाव ठरवलंय. काय? सुमित्रा एंटरप्राइजेस. कसं आहे? हर्षदा, हर्षदा, थँक्स. निहार, देवापुढे असे हात जोड. जोड, हात जोड. 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 रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवापुढे असे हात जोडायचे आणि शुभम करोती म्हणायचं. तसं म्हटल्यानं देव चांगली बुद्धी देतो. कळलं? अरे वा, हात जोडल्याबरोबर सगळं कळायला लागलं एका माणसाला. आता मी तुला शुभम करोती म्हणायला शिकवतो. हा, म्हण. शुभम करोती. शुभम शुभम करोती. ती करोती. करोती. कर रो ती. शाबाश. शुभम करोती. शुभम करोती. तुम्ही असे अचानक? वाटलं मला तुला सरप्राईज द्यावंसं, म्हणून फोन सुद्धा नाही केला. हां, दिस इज फॉर यू. थँक्यू. पण आज काय? शारदा, फुलं ही नेहमी बहरलेली असतात. त्यांना बहरण्याकरता कारण लागत नाही. प्रेमाचंही तसंच असतं. ते व्यक्त करण्याकरता कारणाची गरज नसते. हे आपल्या प्रेमासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही बसा ना. काय घेणार तुम्ही? इतकं फॉर्मल का वागतेस तू महेश? आणि मला खरंच काही नको आहे. आणि काही हवं असेल तर विश्वास काका आणतील. तू का त्रास घेतेस? नाही येत ना विश्वास काका. कुठे गेलेत? सुट्टी घेऊन मुलीच्या घरी गेलेत. म्हणजे घरात आपण दोघंच आहोत. संधीचा फायदा घ्यायला हवा. ईशव, काय बोलताय तुम्ही? काय गोड लाजतेस तू शारदा. अहो, लग्नानंतर काहीतरी राखून ठेवा. सरबत आण, सरबत. उकडतंय खूप. सरबत. हो, आणते. एक तर एकच पकडून ठेवलं हिने. लग्न लग्न लग्न. हर्षवर्धन भोसले, तुम्हाला जरा सांभाळूनच राहायला हवं. अहो, तुम्ही आज पांढरे वकिलांकडे गेला होतात ना? काय म्हणाले ते? काय नाही,
मी त्यांना विचारलं की आपली केस नेमकी कुठे स्टँड होते. त्यावर ते म्हणाले की तो माणूस खरंच खूप स्पष्ट बोलतो, मनात काही ठेवत नाही. म्हणजे नेमकं काय म्हणाले? ते म्हणाले की ह्या केसमध्ये मी अडकूही शकतो. कसं काय? ही सेल्फ डिफेन्सची केस आहे. हो संयोगिता. मुद्दाम कोणी मारलाय तुम्ही त्याला? हो सगळं खरं आहे, पण ह्या गोष्टी कोर्टात सिद्ध करणं सोपं नाहीये. त्या गोष्टीला तुझ्या माझ्याशिवाय दुसरं कोणी आय विटनेस नाही. त्यात माझी बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्हणजे कसली बॅकग्राऊंड? माझ्या पहिल्या बायकोचा खून झालाय, विसरतेस तू? त्याचा इथे काहीच संबंध नाहीये. संबंध जोडले जातात संयोगिता, संबंध जोडले जातात. सगळ्या गोष्टी कोर्टात उकरून काढल्या जातात. माझ्या बायकोचा खून, माझी आई तुरुंगात जन्मठेप भोगते, हे सगळं कोर्टासमोर मांडून असंच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल की मीच खून केलाय आणि मी त्याला मुद्दाम मारलाय. पण हे सत्य नाहीये संयोगिता. अगं सत्य तेच असतं जे कोर्टात सिद्ध केलं जातं. आणि मी खुनी आहे असं जर सिद्ध झालं ना संयोगिता, तर मात्र मी पुरता अडकेन या केसमध्ये. नाही, असं काही होणार नाही. माझा विश्वास आहे, माझी पूर्ण खात्री आहे, असं नाही होणार. तुझी खात्री आहे ग, पण इतरांची पटायला हवी ना. मग काय ठरवलं तुम्ही? कशाचं? कधी करायचं लग्न? हर्ष, लवकरात लवकर करूया. बरं, लग्नानंतर आपण इथेच राहायचं ना, या घरी, की तिथे जायचं तुमच्या घरी? मला आवडेल तिथे यायला. तिथे तुमची फॅमिली पण असेल ना बरोबर? मला खूप आवडते जॉईंट फॅमिली. पण तुमची इच्छा नसेल तर इथेच राहूया आपण दोघे, तिसरं कोणीच नाही. हां, हेच ठीक राहील नाही? एक मिनिट. ही सगळी स्वप्न रंगवताना तू वास्तवाला विसरतेस. आणि वास्तव हे की माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. आय एम मॅरिड. माहिती आहे मला ते. मग तरी तू हे सगळं कसं काय बोलू शकतेस? म्हणजे आपल्या देशात एका माणसाची 2 लग्न झालेली चालत नाहीत, म्हणजे कायद्याने गुन्हा आहे तो. माहिती आहे मला. आधी तुम्ही आपल्या बायकोला डिवोर्स देणारच ना, मगच आपण लग्न करू. काय? हो, आपल्या लग्नासाठी तुम्हाला तिला डिवोर्स द्यावाच लागेल. पण शारदा, ती माझी बायको आहे, तिला असं कसं सोडून देऊ मी? तुम्ही तिच्याबद्दल इतका का विचार करताय? तिनेही तुमचा विचार करायला हवा ना. एक तर तुमची चिंताच नाहीये तिला, दुसरं म्हणजे तुमच्या बहिणीच्या नवऱ्याशी तिचे अजूनही संबंध आहेत. तुम्ही तिच्यावर प्रेम करत नाही, ती तुमच्यावर प्रेम करत नाही. मग अशा बायकोशी जबरदस्तीचा संसार करण्यात काय अर्थ आहे?
मला वाटतं तुम्ही तिला डिवोर्स द्यायला हवं. हे तुमच्या दृष्टीनेही चांगलं आहे, तिच्या दृष्टीनेही आणि आपल्या लग्नाच्या दृष्टीने. काय झालं हो? बरोबर म्हणते ना मी? हो पण पण काय? शारदा, माझ्या मुलीचं काय? तिला कसं सोडू शकतो मी? या सगळ्यामध्ये त्या बिचारीची काय चूक आहे? हो ना? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण काहीच प्रॉब्लेम नाही. डिवोर्स नंतर जर तिचा ताबा तिच्या आईकडे गेला तर मी काही करू शकत नाही. पण जर ती आपल्याबरोबर राहिली तर तिच्या सख्ख्या आईपेक्षाही जास्त प्रेम देईन मी तिला. मला खूप आवडतात लहान मुलं.